सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तमेव माता च पिता तमेव बन्धो च सखा तमेव विद्या द्रविणं तमेव सर्व मम देव बोलो शिवर्धनारेश्वरी भगवान की जय। हर हर महादेव की जय। आदिशक्ति जगदम्बे माता की जय। रामचंद्र भगवान की जय। पवन पुत्र हनुमान की जय। सच्चे दरबार की जय। आवाज येत नाही मला। नम पार्वती पति हर हर महादेव की जय। तुझा सामर्थ्याने उजळली ज्योती प्रदक्षिणा केली माता पिताची शुभ कार्याचा शुभ प्रारंभी नमन करूया गिरिजातनया नमन तुझला 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 गिरिजातनया पार्वती गिरिजा गणपती पार्वती गिरिजा गणपती पार्वती गिरिजा गणपती पार्वती गिरिजा गणपती नमन तुझला गिरिजातनया 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 शुभ लाभ शुभ प्रारंभी शुभ लाभ शुभ प्रारंभी रिद्धी सिद्धी चरणावरती रिद्धी सिद्धी चरणावरती नमन तुझला
बोलो शिवर्धनारेश्वरी भगवान की जय. पवित्र आणि पावन झालेली भगवान शिवानी माता पार्वतीचे चरणापर्श झालेली नागवंश परंपरागत तुलसी गडामध्ये बिलमाळ शेजारी असणारे शुद्ध आणि पवित्र भूमीमध्ये आलेले माझे सर्वे लाडके शुद्ध विचारत बसलेले भाव आणि भक्ती शिव आणि शक्तीच्या चेतनामध्ये उपस्थिती असणारे भाविक भक्त मान्यवर पूज्यवर देवी देवता ऋषी मुनी साधू संत माझी नागवंश परंपरा सर्व देवी देवतांना माझा कोटी कोटी प्रणाम. आज पूर्ण दिवस पूर्ण म्हणजे पूर्ण भगवान शिवानी माता पार्वतीचे साक्षीनी या ठिकाणी उपस्थिती असणारे सर्व माझे भाविक भक्त तरमळानी देवाचे दर्शनासाठी उपस्थित आहे. जर भाविकांकडे पाहतो तर श्रद्धा दिसते आणि मनाकडे पाहतो तर काय दिसतं मला काहीतरी दिसत असेलच ना. भाविकांकडे पाहिलं तर मला काय दिसतं काय श्रद्धा आणि मनाकडे पाहिलं तर ओवी आहे ना मनी नको भाव देवा मला हे काय बाजारचा भाजीपाला असं मी ऐकून आहे बरं का. खरं का खोटं हे मला तुम्ही सांगू शकते मला तर काही माहिती. परंतु भगवंता सांगतोय का हे मन एक मंदिर आहे. काय आहे मंदिर आणि हे मंदिरामध्ये स्वच्छ शुद्ध पवित्र आणि चांगले विचारांनी ते कचरा काढून आणि मन शुद्ध ठेवायला पाहिजे. आजच्या ठिकाणी सर्व भाविक भक्त आले काही खेटी दर्शनमुळं बरोबर ना. काही मनोकामनामुळं मला प्रश्न पडलं की माझ्यासाठी कोण आलं कारण तर मी रात दिवस तुमच्यासाठी आहे. मी प्रत्येक वेळेस म्हणतोय ना मी प्रत्येक वेळेस म्हणतोय मी तुमच्या आणि तुम्ही माझे. मग कोणी साबुदाणाच खायला आलं देवांचा निवेदन पडला त्यानंतर मला थोडं थोडं सुसायला लागलं. आणि मी भाविकांकडे पाहायला लागलो आणि कोणीतरी
पांढरे वस्त्रेवाले इथं बोलत होते. हा इकडूनच. तर बाकीचे भाविक बसलेले होते ना, बाकीचे भाविक उठून बाहेर जात होते. माझ्या मनामध्ये प्रश्न पडला की पशुपतीनाथहून भगवंता शुद्ध अवसरावर ते सोडून काशीला निवेदन होतं. फक्त 1.25 तास तिथं द्यायचं होतं. तिथं भगवंतानी फक्त 7 मिनिट दिले. किती? 7. आणि भगवंत निवेदनवर इथं पोहोचले. आणि भाविक मन या ठिकाणी ठेवून बाहेर फिरायला जात होते. ये ठिकाणी तुम्ही दर्शनाला येतात, एकच माझा उद्देश आहे, भगवा झेंडाची लाज आणि मनामध्ये भाव आणि भक्ती. बस. बस एवढंच आहे. नाही तुमच्याकडे मी बंगला मागत नाही, तुमच्याकडे प्रॉपर्टी मागत नाही, तुमचा रस्ता मागत नाही, तुमचं बांध मागत नाही, तुमचं कपडा मागत नाही, तुमचं सोनं चांदी काही पैसा नको, मला काहीच नको, फक्त मन द्या. हे तुमच्या देह द्या. काय द्या? देह. आता देव काय सांगतोय? देह देवाचा आहे मंदिर, देह देवाचा आहे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचा आहे मंदिर, देह देवाचा आहे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, नाभी मोक्ष प्राप्ती देव, नाभी मोक्ष प्राप्ती देव, मान नेत्र जटाभार, वरनेत्र जटाभार, देह देवाचा आहे मंदिर, देह देवाचा आहे मंदिर, देह देवाचा आहे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. बाबा. नमो पार्वती पती हर हर महादेव. महादेव की जय. हे मन फक्त भगवंता फक्त मन मागत. जर ये मनामध्ये भगवंत काही मागत नाही. आजच्या पर्व काल
मला तर फार नाही माहिती, पण मी तुम्हाला विचारायचा प्रयत्न करतोय, कारण सर्वांना माहिती मी समोर समोर बोलतो नाही का. आणि त्याच्यात महत्वाचा विषय, मला काही शुद्ध मराठी येत नाही आणि शुद्ध मराठी येत नाही त्याच्यामध्ये तुम्हाला समजून घ्यायचं काम आहे. कारण मी तेव्हाच सांगितलं ना, मी तुमचा आणि तुम्ही माझे. आजचा जो पर्व काल आहे कोणता आहे? महाशिवरात्री. महाशिवरात्री. महा याचा अर्थ माहिती? महा, फक्त महाचा अर्थ काय आहे? महादेव सारखं कोणी नाही. महादेव सारखं कोणी नाही. तुम्ही तिन्ही लोकांमध्ये जा, देव एकच आहे. देव एकच आहे. ब्रह्मकडे जा, विष्णूकडे जा, महादेवाकडे जा, देव एकच. फक्त आपल्याला दिसताना फक्त दोन रूप दिसतात, एक स्त्री आणि एक पुरुष. हे आपण मनापासून फक्त करतोय. की हे देव माझा, हे घर माझा, हे मंदिर माझा, हे रस्ता माझा, हे घट नंबर माझा, हे पैसे माझं, ही साडी माझी, हे मोबाईल माझं. फक्त माझं माझं. भगवंत सांगतोय ना, खाली आले आणि खाली. मी नाही सांगत, कारण की भगवंत सांगतोय. कारण सर्व लोकांना माहिती आहे, माझे दैविक गुरु आहे. भगवंत मला काय सांगतोय की खाली हाती येतोय, पण पुण्य आणि पाप याच सार तरंगून आणि जायचं आहे. आता किती पुण्यामध्ये तुम्ही तरंगते ते तुमच्यावर निर्भर आहे. आता तुमच्या मनात प्रश्न असलं की पाप पुण्य कसं निर्भर करायचं? जर मुखाने निघालं रामकृष्ण हरी, काय निघालं? रामकृष्ण हरी, तर हे पुण्य. काय रामकृष्ण हरी असं सांगलं तर काय झालं? पुण्य. पक्का समजलं ना पुण्य? पण एखाद्याच्या ठाटामध्ये जर माती पडली ते तुम्ही मी चालताना पडली, केव्हा होऊन टाकून दिली,
किंवा कानपट्टीत वडताना सांगून दिलं का रामकृष्ण? किंवा ऍक्सिडेंट करून दिला आणि मग सांगितलं बापरे रामकृष्ण हरी. तर आता तुम्ही मला सांगा, हे पाप आहे का पुण्य आहे? हा, हे पाप आहे, पुण्य नाही. भगवंतानी काय सांगितलेलं आहे का पुण्य आपल्या वाट्यातून जात. तो पुण्य कसं प्राप्त केलेले जात? दिवस रात काम काज, दिवस रात एक करून जर तुम्ही हरिनाम सप्ताह केलं, आणि ते हरिनाम सप्ताहामध्ये तुम्ही प्रसाद फक्त खायला गेले, वाटप नाही केलं, व्यासपीठवर विराजमान कीर्तनकार असो, प्रवचनकार असो, कथाकार असो, गायक वादक किंवा ज्यांनी नियोजन केलेले आहे तो व्यक्ती असो, जर तुम्ही त्याचा आदर नाही केलं तर पाप आहे का पुण्य? काय? पाप आहे, पुण्य नाही. परंतु तुम्ही कीर्तनाला बसले, ऐकलं, सगळं केलं, पण तुम्ही खाली चप्पल आणि त्याच्यावर बसले आणि कथाचा सार ऐकत बसले तर पाप आहे का पुण्य? एवढं सगळं समजतं, मग देवाच्या दरबारात तोंडा समोरच चप्पल ठेवायला चांगलं वाटतं का? नाही वाटत. त्याचं बी आता प्रूफ देतोय. सर्वांना माहिती, मी प्रूफ शिवाय बोलत. मग काय होतंय, दर्शन करून आले, चपले खूप रंगी बेरंगी, आणि फुकट तर कुठं भेटत? बरोबर का नाही? चांगले सँडल भेटले का उचलून घ्यायचं. मग माझ्याकडे आले का, पहा ना महाराज, हे माझे पाय फुटून गेले, पहा ना महाराज, हे माझे सांधेवाद झालं 3 दिवसात. तर देवाचे ठिकाणे करता पुढे, करण्यात पूर्वी पहिले विचार करा. भगवंत सांगतोय माझेकडं घेण्यासाठी या. मग ते काही चप्पल, महाप्रसाद घेवावं, महाप्रसाद घेवावं असं भगवंत सांगतोय. पण भगवंत सांगतोय की ते महाप्रसादाचं जर दाणं सुद्धा खाली पडलं आणि एखाद्याचं पाय पडलं तरी पाप. तुम्ही 18 पुराणमध्ये कोणतेही याच्यात विचारून घ्या, कोणालाही विचारा. आणि आजचा जो पर्व काल आहे महाशिवरात्री, रात्रीला भगवंताने महत्व सांगितलेला. 4 पहर आहे. किती? 4 पहर मध्ये जर तुम्ही नीती नियमाने व्रत परिपूर्ण केलं तर सदैव मनातली मनोकामना पूर्ण होते.
मनातली मनोकामना पूर्ण होते. म्हणजे आज तुम्ही या ठिकाणी मनोकामना जी सांगितलेली आहे ती मला देवांना तर सांगावाच लागल, बरोबर का? कारण मी काही भगवान नाही. मला तर जे भगवंता उपदेश देतात ते तुमच्या समोर मी ठेवायचा प्रयत्न करतो. की ह्यांनी हे सांगितलं, ह्यांनी ते सांगितलं, याचं हे करायचं, त्यांनी ते करायचं, आणि माझे पुण्यमुळं आलेले जेवढेही भक्त असतील त्यांचं दुःख वर्षामध्ये पूर्ण होणार असेल ते मला 3 दिवसामध्ये पूर्ण करावं लागत. तुम्ही सांगशाल हे कसं काय असेल? चल त्याच्यावर बी पुरावा देतो. आज बरेच इथं महंत होते, बरोबर ना? खूप सुपर बोलून गेले. जर माझा प्रश्न आहे तुम्हाला, की आता लवकर ते लवकर पशुपतीनाथ जा आणि ते ज्योतिर्लिंगाचं दर्शन करशाल तर तुम्हाला महादेव दिसल, हे सनातन सत्य आहे. तर टाळी नको वाजू, पहिले कारण ऐका. तुम्हाला टाळी वाजवायची खूप माझ्या याच्यात सवय आहे. हा, जर पशुपतीनाथचं मी दर्शन करायला सांगितलं आणि ते ठिकाणी तुम्हाला साक्षात भगवान शिव हातामध्ये हात टाकून आणि कैलासाला घेऊन जाईल असं जर मी सांगितलं तर हे सनातन सत्य तुम्हाला वाटल. पण सार्थक करायचं असेल तर ऐकून नाही राहावं लागणार ना. तुम्हाला परीक्षा पास करावा लागेल, बरोबर का नाही? तर आता मला हे सांगा, पशुपतीनाथ तुम्ही पायी पायी लवकर चाला, समजा 5 तासामध्ये पायी पायी पोहोच होणार नाही ना? तसं तुमच्याकडे तेज असेल पायी पायी जायचं. पण मला तुम्ही हे सांगा की तुम्ही भगवंताकडं, पशुपतीनाथला भगवंत दिसणार आहे तुम्हाला, तर तुम्ही पायी पायी जाणार का 5 तासामध्ये? पण पोहोचायचं असेल तर कोणती सामग्री करावा लागल? तर माझे मंतव्याप्रमाणे तुम्हाला 5 तासामध्ये जायचं असेल तर विमानाने लवकर जावं लागेल, बरोबर का नाही? कारण तुम्ही तर काही देव नाही आहे की लवकर तुम्ही पळत पळत निघून जासाल. काही 1 मिनिटात गायब आणि तिथं नाही जाऊ शकत. विमानाने जावं लागेल, खरं का नाही? आता तुम्हाला लवकर घरी जायचं असेल तर पायी पायी जाऊ शकते, गाडीनेच जावं लागेल. लवकर काम करायचं असेल वेळोवेळी भविष्य काळामध्ये होणाऱ्या गोष्टीचं परिस करावा लागेल. जर तुम्हाला एखादी गावामध्ये डीपी घ्यायची असेल, डीपी म्हणजे लाईट, बरोबर, तर सरपंच लवकर आणून देईल का जिल्हा प्रमुख म्हणजे माजी प्रमुख? कोण आणून देईल? सरपंच. कोण आणून देईल? सरपंच. जिल्हा प्रमुख, बरोबर ना? मला फक्त एवढंच सांगायचं आहे, तुम्हाला समजलं किंवा नाही समजलं, तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठे ज्ञानी आहे. फक्त मला एवढंच सांगायचं आहे की आपण कितीही सार्थक करू, पूजा पाठ सेवा कितीही करा, रात दिवस एक करून घ्या,
पण तुमच्या जीवनामध्ये परमार्थ साध्य करणारा कोणी व्यक्ती नसेल तर तुमचा संदेश देवापर्यंत लवकर कधीही पोहोचणार नाही. तुम्ही काही करा, तुम्ही 8 दिवसावर बाबा बुबा पकडा, का आता तुम्ही पाहिलं होतं ना अंगात कसं येत होत नाही. रात दिवस तुम्ही चालू दे गाडी, पण अंगात यायची बी पद्धत असते. गाडीमध्ये बसल्यानंतर कुठेही ब्रेक मारलं तर गाडी चालतच राहील का? नाही ना. जर गाडीमध्ये बसल्यानंतर गाडी सरळ हाकलली तर गाडी चालल? रस्ता वळांक कसा आहे, दगड आहे का नाही, खड्डा आहे का नाही, ब्रेक कुठं मारायचं? महाआरतीमध्ये भगवंता जेव्हा निवेदन दिलं, बरेच लोक म्हणजे आपणच, लोक म्हणजे काही पारक नाही, आपणच, तुम्ही माझे आणि मी. माझं फक्त तत्व एवढंच आहे का ये ठिकाणी आले ना तर ये पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्री तुमची वाया नको जावं, बस एवढीच माझी अपेक्षा आहे. वाया नको. तुम्ही आज काहीही केलं असेल तरी माझी इच्छा आहे का तुमच्या जीवनामध्ये कोणता तरी कार्य अधुरा असेल त्याला मी सार्थक करून देईन, एवढं वचन देऊन सांगतो. तर ते महाआरतीमध्ये आरती, कारण निवेदन देवांचं पडून गेलं. तर भगवंत केव्हा प्राप्त होतो? आपण जर श्रद्धाने पूजा करतोय, जर तो धूप किंवा दिवाची ज्योत आपल्या बाजूनी जर येत असेल तर लक्षात ठेवायचं का भगवंताचा आशीर्वाद किंवा त्यांची कृपा आपल्यावर आहे. पण आपण देवाची आरती चालू आहे, आणि डोळे लावून डुकले घालू, महाप्रसाद घेऊन सुद्धा मोठं मोठं तोंड वासू, नाही का? तर भगवंताला काय वाटतंय की नेमकी ह्यांना पाहिजे काय? काय पाहिजे? कारण आजची रात्री कोणती आहे? महाशिवरात्री. भगवंत सांगतोय, सर्वांना माहिती आहे की आज 4 पहर राहते, ते 4 पहर मध्ये पूजा पाठ सार्थक करून महारात्री जागरण करावं. त्याची परंपरा सकाळी आंघोळ करून नकमस्तक होता देवांची पूजा पाठ. ते दिवशी झोपू नये. गादी किंवा पलंगवर झोपू नाही. केस कापू नाही. नख कापू, मीठ किंवा मिरची किंवा तेलाचं पर्स केलेला कोणताही पदार्थ खाऊ नाही. रक्त निघल, शरीरातून रक्त निघल अशी कोणतीही गोष्टी करू नये. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाला एक नारळ अर्पित केलं पाहिजे. तुम्ही अर्पित करा किंवा फोडून त्याचा प्रसाद खा, आणि खायलाच पाहिजे.
दरवर्षी भगवान शिव आणि माता पार्वतीच्या चरणावरती मी 12 नारळ फोडतोय. किती? 12. कारण भगवंत सांगतोय जो शुद्ध आणि पवित्र सांगितलेलं आहे फळ ते फक्त श्रीफळ म्हणजे नारळ. कोणतंही काम करा त्याच्यापासूनही शुभ होतं. तुम्ही देवीची पूजा करा, विणा उभारा, भाऊबीज साजरा करा, कोणताही सण साजरा करा, कोणत्याही देवाकडे जा, शिव शिवाय कोणी नाही. मधी कोणीतरी साक्षी असतो. कोण असतो? साक्षी. जर तुम्हाला मी भेटी देणार तर कोणीतरी साक्षी. मी स्तंभलिंग देतो तुम्हाला. जो तांदूळ आहे तो भगवान शिवाचा स्तंभलिंग आहे. जेव्हा सृष्टीचं निर्माण झालं होतं तेव्हा भगवान शिव स्तंभलिंग झाले होते. तुम्ही जेव्हा माझ्याकडे येता प्रश्न पाहण्यासाठी की महाराजजी आमचा असा असा प्रश्न आहे, तर कोणाला मध्ये साक्षी ठेवतात? एक नारळ. नारळ हे भगवान शिवाचा पहिला स्वरूप आहे. भगवान शिवाचे किती अवतार आहे? 99. किती? मला मराठीत काय म्हणतात ते नाही सांगता येत, पण 2 नवडे माहिती का? हा, पहिला रूप शिवाचं. दुसरा रूप कालभैरव. तिसरा वीरभद्र. असं एका मागे एक रूप भगवंतानी जगाचे कल्याणासाठी घेतले. कोणीतरी मध्यस्थ पाहिजे तर या जीवाचा उद्धार होतो. आणि आज हे महारात्रीमध्ये तुमचे मधी आणि भगवंताचे मधी मी आहे. चॅलेंज मारता ये व्यासपीठवरून. मनातल्या मनात तुम्ही मनोकामना ठरवून घ्या. जर नाही पूर्ण केलं ना तर हे व्यासपीठ आजच सोडून देईन. हा, ये मंचवर गायक वादक आहे, कीर्तनकार मंडळी आहे, माझे सेवक मंडळी आहे, साऊंड सिस्टम कंपनीवाले, बरेच कारोबारवाले आहे. मी एक नागवंशी आहे आणि देवाचे साक्षी, शिव पार्वतीचे साक्षी, पुरे ब्रह्मांडाचे साक्षी. जेवढं बी माझं सत्व वैराग्य ठेवता, एक आज हे परिवाराला मी भगवान शिव पार्वतीचे साक्षी वचन देतोय. तुमचं जो बी कारोबार असेल, जो बी तुम्ही एक निर्णय घेतला की हे आम्ही करणार आहे ठामपणाने, तुम्ही करून थकून जासाल, तुम्हाला वेळ सुद्धा भेटणार नाही. हे माझं वचन आहे. कोणतंही कार्य हातात पकडा. नसल पकडला असेल ना तर आजच निर्णय घ्या. चॉईस करून घ्या. यश अवश्य देईन मी. फक्त एक गोष्ट लक्ष ठेवा की घरामध्ये संध्याकाळ सूरज म्हणजे दिवस आथमला का झाडू मारायचं नाही. आणि शिराव जे आपण शिराव राहते ना, झाडू मारायचे.
उभी ठेवायची नाही, आडवी ठेवायची. आणि घरातली जीही महिला असेल तिने दारामध्ये उभं राहून केस नाही विचारायचं. फक्त एवढ्या 3 गोष्टी पाळा. दारामध्ये उभं राहून केस विचारायचं, काम पूर्ण करायची जबाबदारी माझी राहिली. निस्वार्थ भावे एवढे रात दिवसांनी जर तुम्ही माझं नामस्मरण करून जर येत असेल तर माझी बी तरमळ असेल. कारण मी तर काही भगवान नाही. फक्त अपेक्षा शिव पार्वतीकडे ठामपणाने आहे की भगवन जर खरंच माझी परंपरागत तुमच्या चरणामध्ये सेवा करण्यात, दास म्हणून सेवा करण्यात संधी आहे, जीवनभर अशीच समाज सेवा माझ्या हाताने घडो, बस एवढीच इच्छा आहे. जीवनामध्ये काम आयुष्यभर आहे. किती दिवस? आयुष्यभर. पण संध्याकाळी काढा किंवा सकाळी काढा, एक वेळ असा पकडून घ्यायचं का या टायमाला पूजा करायची म्हणजे करायची. चल जाऊ दे, एखादी वेळेस घाई गर्दीमध्ये पूजा नाही झाली, पण जे तुमचे देवघरामध्ये तुपाचा दिवा जळत असेल म्हणजे लागलेला असेल, त्याची ज्योत असेल, ती पाहूनच तुम्ही कोणतीही सुरुवात करा, अवश्य तुम्हाला सफलता प्राप्त होईल. महाशिवरात्रीच्या दिवशी सांगतात दुधाने अभिषेक करायचं, पाणीने अभिषेक करायचं, पंचामृताने अभिषेक करायचं, चिता भस्माने अभिषेक करायचं, चंदन भस्माने अभिषेक करायचं, बेली पानाची अभिषेक करायचं. कोणी कोणी तर आज गली गली गावागावामध्ये देवांचं निवेदन आहे. मी काही भगवान नाही, मी काही पाहायला नाही गेलो, पण देवांच्या मुखाने ऐकलं. 1,108 पान वाहते, पण भगवंता काही सांगतोय, मी महागडा देव नाही आहे, मी काही महागडा देव नाही, मी फक्त स्वस्तामध्ये स्वस्ता, स्वस्तामध्ये स्वस्ता. आता तुम्ही सांगसाल स्वस्तामध्ये स्वस्ता, किती स्वस्ता? इथं तर आम्ही सगळं महागडच खातो. नाही, फक्त भगवंताला काय पाहिजे? एक घडा. तुमच्या इकडे काय म्हणतात? कोणी म्हणतो तांबे, कोणी म्हणतो लोटा, कोणी म्हणतो फक्त एक घडा म्हणजे एक कळसी. कळसी मोठी, हा छोटी, पाणी आणि एक बेलीचं पान आणि एक फूल, फक्त 3 वस्तू. फक्त 3. मग तुम्ही काली मिरी वाहवा, तीळ वाहा, ही सार्थक करायची पद्धत आहे. काय करायची पद्धत आहे? सार्थक. मी आज देवांच्या चरणामध्ये काय सांगितलं? सुबह शाम दिन रात करो
मीराबाई काय सांगते? दिन रात मीराबाई सांगते, मी नाही बरं. कहते हैं दिल मेरा धन्यवाद प्रभु कि तूने करिया महान मेरे प्रभु, तूने दिया एक जीवन में लाखों पर धन्यवाद मेरे प्रभु. मन किती तुझ्यासाठी धन्यवाद सांगू द्या. एक वेळेस काय, दोन वेळेस, लाखो वेळेस सांगा, भगवंता तुझ्यासाठी कितीही वेळेस धन्यवाद करू. पण तुझा उपकार काय फिटणार नाही. विष दिला तिला. विष माहिती ना? जहर जहर. पण तिने भगवंताचा नामस्मरण करून अमृत समजून पिऊन घेतला. काय झालं? मेली नाही मेली. या आता दवाखान्यामध्ये ना, या आता प्लास्टिक सर्जरी या आता निघायला लागले. माझे महादेव ना, माझे म्हणजे तुमचे बी ना माझे बी. नाही तर तुम्ही सांगशाल महाराज एकटेच घेते. नाही 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 नाही, सर्वांचे. पहिल्यापासून या प्लास्टिक सर्जरी करते. नमुना आहे. गणपतीचं मुंडक जीवनदान दिलं का नाही? दक्ष राजाचं. हे शरीराची कंपनी पृथ्वीवर नाही आहे, स्वर्गात आहे. त्याचे पाया पडा. अहो काय हे महादेव माझे एवढे भोळे, काय सांगावं. त्याचं रंगरूप पाहिलं ना, एवढे सुंदर दिसतात. बरेच सांगत काळं आहे, रूपवान आहे. त्यांच्या शरीराची क्रोधाग्नी ढाकण्यासाठी ते भस्म लावतात. बरेच सांगत त्याचा तिसरा डोळा आहे म्हणे. तुम्ही पाहिलं? तिसरा डोळा पाहिलं? ते म्हणे उघडतं तर म्हणे भस्म होऊन जातं. जे वाईट विचाराचे आहे ना ते भस्म होते, चांगल्या विचाराचं नाही. आपल्यासारखं नाही भस्म होणार. एवढे भोळे. बरेच सांगते ते म्हणे भुतडे बी म्हणे जवळ घेऊन राहत म्हणे. म्हणता ना, अहो कसाचे भुतडे. आपण जातो ना मसान खाई मध्ये, तेव्हा तेच जवळ घेतो, दुसरं कोणी घेत नाही. कोणी घेत नाही. नाही तर तुम्ही राम भक्त रहा, कृष्ण भक्त रहा, कोणतंही भक्त रहा, कोणी सांगत नाही का हे मंदिराच्या चौकट मध्येच तुम्ही समाधी द्या. पण महादेव काय सांगतोय? नाही कोणी घेत ना, या माझ्या जवळ. मी आहे. तुमची चिताची जी भस्म आहे ना, ते भस्म सारखं मी अंगाला लावत. एवढं मी तुम्हाला जीव लावतो. त्याला कोणी ओळखत नाही. जवळून ओळखायचा प्रयत्न करा. गळ्यात म्हणे सर्प घालून राहतो. आता मी सुद्धा, पण सर्वे मला सांगतात महाराज लय छान आहे म्हणते का नाही. पण शास्त्र नाही, मी सुद्धा सांगाल सर्पाची कधी वय संपत नाही. जवानच राहते, म्हातारे लवकर नाही होत. आणि मी काय लवकर म्हातारा होणार?
अहो तुमचं काम करायचं आहे, तुमच्या सारख्यांचा उद्धार करायचा आहे, तुमच्या जीवनामध्ये जे दुःख आहे ते देवाकडं घ्यायचं आहे आणि शिव पार्वतीच्या चरणामध्ये लोटायचं आहे. हा का म्हातारा झालो मी? नाही. गळामध्ये रुद्राक्ष घालतात. आज एवढे पावन अवसरवरती भगवान शिव एवढे भोळे आहे, तुम्हाला काही सांगावं. शंकर भोळा रे शंकर भोळा, शंकर भोळा रे शंकर भोळा, महादेव भोळा रे महादेव भोळा, महादेव भोळा रे महादेव भोळा, शंकर भोळा रे शंकर भोळा, शंकर भोळा रे शंकर भोळा, महादेव भोळा रे महादेव भोळा, महादेव भोळा रे महादेव भोळा, अंगाला बसवावाला माझा शंकर भोळा, अंगाला बसवावाला माझा शंकर भोळा, अंगाला बसवावाला माझा शंकर भोळा, अंगाला बसवावाला
म्हणतात ना, जेव्हा टाळी वाजवतात, टाळी कशी वाजवतात? असे असे असे. माझे महादेव काय म्हणतात की जेव्हा टाळी अशी वाजवतात ते कंजूस राहतो, अशी वाजवतात तो मन मोकळा असतो. आणि टाळी वाजवताना कधी बी कंबर वाकलं नको पाहिजे. हा, आज हरिपाठ मध्ये एवढं ताल सूर आणून टाकलं होतं सर्व भाविक भक्तांनी, काय सांगावं तुम्हाला. पण देवाच्या समोर सांगतोय, खरं सांगतोय मी, आजचे महारात्रीला खोटं नाही बोलणार मी, देवाच्या साक्षी मी बोलणार. खोटं बोललं ते पाप मला लागणार. असे याच्यामध्ये तुम्ही नाचले ना तर खरंच तुम्हाला फेरेलेच नाही होणार का? मनके सटकून नाही जाणार का? गादी सटकून नाही जाणार. हा, जेव्हा डीजे वर जाते ना तेव्हा सटकते, अशी नाही सटकत. हा, बाबू असं सांगायला जाईन तर कोणी कन्यादान मध्ये जाणारही नाही. आणि शास्त्र सांगायला मागत कन्यादानचे वितरी कोणतंही पुण्य नाही मोठं. हा, कन्यादान सर्वात मोठं पुण्य. जे दिवशी एक व्यक्ती कन्यादान करतोय ते दिवशी एका व्यक्तीला किती 51 पुण्य प्राप्त होते. किती? 51. एका व्यक्तीच्या जीवनामध्ये किती पुण्य लागते? 108. तुम्ही काही नको दान करत सुटू. हा, नाही तर उद्यापासूनही लग्न चालू होऊन जातील आणखी. कारण सर्व एक ओवी म्हणजे सगळे म्हणतातच ना, आज शिवरात्रीची महारात्री भगवान शिव आणि माता पार्वतीची लग्नाची रात्री होती, बरोबर ना? असं म्हणतात ना? नाही नाही, आजची रात्री भगवान शिव लग्न होतं, पण भगवान शिवाची कोणती रात्री होती? योग रात्री होती. कोणती? योग रात्री. मागच्या वर्षी मला येऊन सांगत होते, बाबा आज महाशिवरात्री आहे, भांग प्यायची का? मला येऊन सांगते भांग प्यायची का? नाही, मला ना दूध दान करायचं आहे म्हणे इथं. सगळे भाविकांना म्हणे त्याच्यात भांग टाकून मी प्रसाद देणार आहे. म्हटलं येत कुठं होऊन जाईल, प्रश्नच नाही. मुलांचं इथं नृत्य चालत होतं आणि इथं पाहिलं होतं ना नृत्य एक. म्हटलं सगळे असं करतील म्हणजे गेली गोष्ट माझी. हा, ही प्राप्त करायची रात्री आहे. तुम्ही सांगसाल काही महाराज सांगायला लागले आज. काय करायची रात्री आहे? प्राप्त. आणि या ठिकाणी
भगवान शिव अर्धनारेश्वरी भक्त परिवार दरवेळेस माझ्या कार्यक्रमामध्ये आले का वर्दी, दरवेळेस आले का वर्दी, शिस्ती. भगवान शिव पार्वतीला निवेदन देऊन सांगून दिलं, देवा माझे भक्तांसाठी नवरात्रीत आणि शिवरात्रीत एक रात्री असा द्या, मनासारखं वस्त्र घालून तुझे दरबारमध्ये जय जयकार करतील. आणि खरंच साऊंड सिस्टम वाला दादा असो, गायक वादक असो, कीर्तनकार मंडळी असो, माझे भक्त परिवार असो, महिला मंडळ असो, पुरुष मंडळ असो, कमिटी, कार्यकर्ता, सिक्युरिटी, मंडप डेकोरेशन, लाईट सिस्टम, हे आता पिलिक पिलिक करू राहिले. माझा नमुना तुमच्या समोर ठेवायचा प्रयत्न करू राहिले, बरोबर. कॅमेरा सिस्टम, रथवाले, महारथ आणि आमचेच इकडले, आमच्या इकडचे म्हणजे त्यांना थोडं मराठीला प्रॉब्लेम येत असेल, थोडं डांगीमध्ये बी मी बोलतो. आमने इकडला कामत, वकारे, बिलमाळ, चिचपाडा, गलकुंड, अखे माने भाविक भक्त सलाईस बहिणीसला माना कोटी कोटी प्रणाम. डांगी मबी मा प्रवचन करी सका. उर्दू मध्ये सांगसाल तरी मी तयार आहे. तुसमुस मास मला कास मास सास मी सहस. मी सगळे मध्ये करू शकतोय, पण हळूहळू. खरंच मी सर्वांचा आभारी आहे. आणि जी तुमची सेवा भगवान शिव पार्वतीच्या चरणामध्ये समर्पित केलेली आहे, ती सेवा मनापासून ग्रहण करून ते सेवाचं फळ मी अवश्य आयुष्यभर जापर्यंत मी जिवंत आहे तापर्यंत तुमची वंश परंपरागत म्हणजे जे बी शाळातले मुलं आलेले आहेत, चॅलेंज मारून सांगतोय, भगवान शिव पार्वतीच्या आशीर्वादाने मी त्यांना अपयश जीवनामध्ये नाही येऊ देणार. काय तुमची सेवा, मी असो नसो. बरेच वेळेस महाप्रसाद वाटायला, बरं का, बरेच वेळेस महाप्रसादाला, हे बाबा ही बादली घ्या, हे टोकरी घ्या, माझ्या भाविकांना द्या प्रसाद. उपासी नको गेलं पाहिजे. मी विचारलंच नाही, तुम्ही प्रसाद घेतलं का? घेतलं? मी दोन्ही प्रकारचं केलं होतं. उपास असेल त्यांना बी महाप्रसाद तर उद्या आहे 12:15 वाजता. आज फक्त प्रसाद होतं, थोडं थोडं म्हटलं द्या. पोटोबा मग काय हो, दोन्ही प्रकारचं केलं होतं. पण देवांच्या साक्षीने मी उद्देश घेतला, तुम्हाला मी कळवून देतो. घरामध्ये झगडा असो, एक विचार जुळत नाही, बरेच भाविक दर्शनाला येतात. पती पत्नीचं, मुलांचं, परिवाराचं सुखदुःख सगळेच भाविक 16 सोमवार करू शकत नाही, बरोबर ना, किंवा प्रत्येक वेळेस महिन्याला महिने येऊ शकत नाही. तर मी काय निर्णय घेतलं, एक माझं स्वप्न मंदिर बनवायचं तर आहेच, ते भगवान शिव आणि माता पार्वतीचा घर आहे.
जेव्हा माता पार्वतीने कैलासमध्ये विश्वकर्माला सांगून एक नगरी बनवली, ते रावणने घेऊन टाकली, बरोबर. जिथं बी भगवान शिवानी माता पार्वतीसाठी घर बनवलं, ते कोणी ना कोणी घेऊन टाकलं. माझी इच्छा आहे की शिव पार्वतीच्या अस्तित्वासाठी इथं एक दिव्य आणि सुंदर मंदिर व्हावं, आणि मी करणार अवश्य. फक्त तुमचं साथ पाहिजे. आणि दुसरं, ही आठवण करून ऐका, कारण हे तुमच्यासाठी आहे. बेली पान, बेलीचं पान माहिती ना, किती पावन आणि पवित्र सांगितलेलं आहे. याचं मिश्रण करून 2 प्रकारचं मी प्रसाद तयार केलेला आहे तुपामध्ये. मी असो नसो, पेढे नाही बरं का, प्रसाद आहे. त्याला मोहन थाळ बी म्हणतात आणि मनमोहन थाळ बी म्हणतात. की मनामध्ये कितीही मेल असो, ते मोहून माहिती ना, मोहून म्हणजे रमवून, आणि ते सगळं मोकळं करून घेणं. मी प्रसाद बी प्रारंभ केलं. इथं तर तुम्ही पहिले पोटोबान मग विठोबा केलं, पण आता घरी आलेले आहे. केव्हा जीवनामध्ये दुःख सुख येणार आहे, त्याच्यासाठी प्रसाद बी सुरुवात केलेली आहे. का तो तुम्ही कितीही घ्या आणि तुमच्या जीवनामध्ये कोणालाही थोडं तरी खाऊ घाला. तुमच्या जीवनामधली संकट किंवा समस्या किंवा वाद नाही तिथल्या तिथं. एखादी मुलगा असू दे, शाळेत नाही जात, आई की वडील मला जायचंच नाही शाळेत, फक्त ते प्रसाद तुम्ही खाऊ घाला बरे. नाही तो बेग पकडणार आणि शाळेत गुपचूप निघणार, तेही महाराजच नाही. साध्य करण्यासाठी कोणीतरी मधी पाहिजे. मी तेव्हा बी सांगितलं, समाजसेवा माझं कर्तव्य आहे. पहिल्यापासूनच देवाचा दास आहे मी, देवाची सेवा करतोय. हे जन्म नाही, जन्मांतर देवांची सेवा मी करणार आहे. पण ये जन्मामध्ये फक्त संन्यास घेतलं तर कोणामुळं? माझे भक्तासाठी आणि भगवा झेंडेची लाजसाठी. आणि उद्या बी खूप सुंदर असं कीर्तन होऊन खूप सुंदर महाप्रसाद देणार आहे जीवनामध्ये उद्धार करण्यासाठी. महाप्रसाद कशासाठी असतो? पोट भरण्यासाठी. रोज आपण खातोय, वीतभर पोट आहे, पण भरतो का कधी? नाही भरत. पण जीवनामध्ये या देहाला कुठेतरी सार्थक करायचं आहे, त्याला गरज पडणारच आहे, गरज आहे. त्याच्यासाठी महाप्रसाद पाहिजे. प्रसाद नाही, महाप्रसाद. शाळामध्ये कितीही शिक्षण करा, एक शिक्षक पाहिजेच, क्लास टीचर पाहिजेच.
जीवनामध्ये परमार्थ साध्य करायचा आहे, गुरु केलंच पाहिजे. जन्म घेतलं, मार्गदर्शन झालं किंवा नाही झालं, पण पूजा पाठ केलीच पाहिजे. सुख असो का दुःख असो, गावात शेजारी पाजारी स्वतः व्यक्तिगत की देवाच्या चरणामध्ये भजन कीर्तन केलंच पाहिजे. सांगते ना, वातो वातो मा बधु खोयु आमोघु जीवन, वातो वातो मा आखो आपी से तने भगवान जोवा. टीवी जोईने बधु खोयु आमोघु जीवन, वातो वातो मा हाथो आप्या से तने टाळीओ पाडवा. मारी मारीने बधु खोयु आमोघु जीवन, वातो वातो मा. खूप हे जीवन महागडं आहे, पण हे जमानामध्ये आपण काय करतोय? हे कलयुगचा जमाना आहे. कोणता? कलयुगचा उलटा जमाना. उलटा उलटा माहिती ना, वरती पाय आणि खाली डोकं नाही. मी प्रत्येक वेळेस सांगतो, मी सांगतोय का नाही प्रत्येक वेळेस? दिसतं तसं नसतं आणि नसतं तसंच असतं. उल्टा जमाना है. आवयो से जमानो कलयुग न उल्टो. आवयो से जमानो कलयुग न उल्टो. આવ્યો છે જમાનો કલિયુગનો ઉલટો. આવ્યો છે જમાનો
कृष्ण भगवान काय म्हणतात? कृष्ण भगवानसाठी मी सांगतो, कारण उद्या तर काल आहे ना, आणि शार तर सर्वांना घ्यायचं का नाही? कन्हैयाले कन्हैयाले मधुरी मोरली तारी हसेलाने रडावी से रडेलाने हसावे से. जी भगवान कृष्णाची मुरली आहे, सांगते ना, मोरली ना मिठा मिठा सूर आज कानो याद आवे. मुरली ना मिठा मिठा सूर आज कानो याद आवे. मोरली ना मिठा मिठा सूर आज कानो याद आवे. मुरली ना मिठा मिठा सूर आज कानो याद आवे. वनमाते वालो गायो चरावे, वालो गायो चरावे, वालो गायो चरावे. मुरली ना मिठो मिठो
माझं ओम नमः शिवाय. थकले तर नाही ना? नाही म्हणजे विचारून घेतो, मला तुम्हाला पाहून भीती वाटते. कारण माझं प्रेमच तुमच्यासाठी खूप आहे, रात दिवस. आणि फक्त 10 मिनिट बाकी आहे, 12:15 वाजण्यासाठी. कारण सर्वांना माहिती आहे तो पर्व कालमध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची महाआरती होते. आणि या ठिकाणी 108 दीप प्रज्वलित करून भगवान शिव आणि माता पार्वतीला ओवाळण्यासाठी सगळ्यांची अपेक्षा, आस्था, श्रद्धा परिपूर्ण व्हावं. का थकवा आलं नाही तर आरती थांबायची, मी मध्ये गावात जाऊन करून घे. तर देवाच्या चरणामध्ये चरणाचे 2 ओवे म्हणतो, ते सर्वांनी भजन स्वरूपात म्हणायचं. बोलो शिवर्धनारेश्वरी भगवान की जय. परमपूज्य संत स्वामी आणि कृपी महाराज की जय. ओम नमः शिवाय. 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 ओम
पूज्य संत स्वामी अनेक रूपी महाराज की सच्चे दरबार की जय सच्चे दरबार की जय नमो पार्वती पती हर हर महादेव की जय ही आहे महाशिवरात्री. फक्त सार्थक प्राप्त करायचं आहे. थकवा तर नाही आला ना? परत जागरण करायचं आहे. जागरण करून करूनच आपल्याला उद्या कालाचं शार घ्यायचं आहे. प्रसाद तुम्हाला केव्हाही भेटून जाईल, पण जो महाप्रसाद असतो तो उद्या 12:15 वाजताच भेटल. आता ज्याला सार्थक करायचं आहे ते थांबल आणि बाकीचे मन तन गो लगेच समजत. बोलो शिवर्धनारेश्वरी भगवान की जय. सर्वांनी आरतीसाठी रेडी राहायचं आहे. थाट त्याच्यात पूजा. शंकर भाऊला सांगतोय की निवेदन मध्ये नारळ पाहिजे. कोणीही उभं व्हायचं नाही. उभे असेल तर बसून घ्यायचं. तुम्हाला मी स्पष्ट सांगतोय, कारण ही आरती भगवान शिव पार्वतीच्या चरणामध्ये माझ्या द्वारा समर्पित करायची आहे. आणि सर्व भाविक भक्तांना म्हणतोय, बरेच भाविकांना माहिती नसल, मी सदैव मंदिरावर असतो. रवी सोम मंगळवारी केव्हा बी या, मी सर्वांना भेटी घालतो. कोणतीही समस्या घेऊन या, भगवान शिव पार्वतीच्या चरणामध्ये समर्पितच करतोय. कोणतंही काम आणा, विश्वास ठेवलं नियम पाळले, देवाचे सानिध्यामध्ये मन तन एकत्रित केलं, सदैव मनोकामना भगवंत पूर्ण करतो. जे ठिकाणी
सर्व माझे भाविक भक्तांना सदैव माझा आशीर्वाद तुमचे पदरमध्ये भरून आणि या पर्व कालामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीचे साक्षी ठेवता. हे पर्व कालामध्ये 4 पहर मध्ये 2 आरत्या वाजतात. 12:15 दिवशी आणि 12:15 रात्री जागरण करायला असतं. आता तुम्ही काय करते ते काही मला माहिती, पण मी जागरण करणार आहे. आणि महाआरती झाल्यानंतर 12:15ची आरती झाली. कोणती? महाआरती. का परत भारोड सुद्धा आहे. भारोड माहिती ना? ज्याला जागरण करायचं, देवाचा गुणगान पाहायचा असेल. आता भारोड मध्ये कोण राहतं? देवाच. दर्शन करवायचे प्रयत्न करतात. आता ज्याला करायचं असेल त्यांनी बसायचं, बाकीचे यांनी गो. पण माझी इच्छा आहे की कोणालाच मी गो नाही करणार. मी एवढंच म्हणेल सर्वांना की याच का त्यांचा उद्धार होवा. कारण या ठिकाणी भगवंताने जर आश्वासन माझे पदरात दिलंय तर गो करण्यासाठी नाही. बरोबर का नाही? हा, तर या ठिकाणी सर्व माझे भाविक भक्तांना कळवण्यात येत आहे की माझ्या बोलण्यामध्ये काही चुकलं असेल, काही राहून गेला असेल, तर मी हात जोडून सर्व माझे भाविक भक्तांकडे क्षमा मागतोय. आणि माझ्या बोलण्याला मी इथंच पूर्ण विराम देतोय. आणि महाआरतीसाठी भगवान शिव आणि माता पार्वतीचे सानिध्यामध्ये साक्षी चरणामध्ये सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहायचं आहे. बोलो शिवर्धनारेश्वरी भगवान की.